जय मित्रांनो, मी दीपक कुंभाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कटा युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की गणित शून्यापासून शिखरापर्यंत या एका नवीन सीरीजची YouTubeवर फ्रीमध्ये सीरीज सुरू करतोय. ज्याच्यामध्ये आपल्याला एस-एस-सी जीडी 2026चं सगळा गणित जो आहे, पूर्ण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत कव्हर करायचा आहे. तर त्या सीरीजचा आजचा पहिला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितपणे बघायचा आहे. अगदी बेसिक कन्सेप्ट पासून सगळ्या ॲडव्हान्स कन्सेप्ट ज्या मराठीमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आणि त्याही अगदी चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. अगदी YouTubeवर फ्री लेक्चर आहे. याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला मेन गोष्टी शिकवल्या जातील किंवा काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन गोष्टी स्किप केल्या जातील. तर असं काही होणार नाही. तुम्हाला अगदी बेसिक पासून अगदी ॲडव्हान्स पर्यंत प्रत्येक कन्सेप्ट, त्याचं प्रत्येक जे बेसिक नॉलेज आहे ते आणि त्या टॉपिकचे सर्व ॲडव्हान्स जे प्रश्न आहेत, ते सगळ्या गोष्टी मी या पूर्ण सीरीजमध्ये कव्हर करणार आहे. या सीरीजचा जसं की मी तुम्हाला सांगितलंय रोज संध्याकाळी 9 वाजता या तुम्हाला व्हिडिओ YouTubeवर बघायला मिळणार. ओके. पण तुम्हाला सुद्धा मन लावून अभ्यास करावा लागेल. तुम्हाला तितका सपोर्ट करावा लागेल. कारण मित्रांनो, हा विषय वर्दीचा आहे. ठीक आहे. तर बघा, आज आपण आपल्या सीरीजचा पहिला टॉपिक सुरू करतोय, ज्याचं नाव आहे गुणोत्तर रेशो पार्ट 1. आता हा जो गुणोत्तर टॉपिक आहे, हा का सुरुवात करतोय मी? कारण का हा जो गुणोत्तर टॉपिक आहे ना, याच्यावर किंवा यात ज्या आपण कन्सेप्ट शिकणार आहे, या सगळ्या कन्सेप्टवर आपला एस-एस-सी जीडीचा गणितचा 50% सिलेबस डिपेंड करतो. ठीक आहे. हा जर कन्सेप्ट किंवा हा टॉपिक तुम्ही जर व्यवस्थितपणे शिकला, तर तुम्हाला पुढचे खूप टॉपिक आहेत जे अगदी सोपे जाणार आहेत आणि या गुणोत्तरच्या किंवा रेशो या मेथडवर आपण भरपूर टॉपिक शिकणार आहे. जसं की या सीरीजचे सगळे टॉपिक झाले. यानंतर याची पुढची जी सीरीज येईल, जसं की पर्सेंटेज, नफा-तोटा, सूट, त्यासोबत आपला सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे सगळे टॉपिक आपल्याला शिकण्यासाठी हा जो गुणोत्तर टॉपिक आहे हा मदत करणार आहे. ओके. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या लेक्चरला. पण लेक्चरला सुरू करण्यापूर्वी एकदा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि होता होईल तितकं शेअर करा. कारण तुमचा एक शेअर, तुमचे एक सबस्क्राईब किंवा तुमचा एक लाईक हाच माझ्यासाठी मोटिव्हेशन असणार आहे ही सीरीज शेवटपर्यंत नेण्यासाठी. ओके. चला तर मग सुरू करूया. आता गुणोत्तर म्हणजे काय? सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी. गुणोत्तर आपण कशाला म्हणतो? तर जसं की मी स्क्रीनवर दिले, 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्यांची तुलना किंवा त्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्यातील संबंध यालाच आपण त्यांचं गुणोत्तर म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा मी काय म्हटलं, 2 संख्या आहेत. किती? 25 आणि 30. काय 2 संख्या? 25 आणि 30. आता या 25 आणि 30चं मला जर गुणोत्तर घ्यायचं असेल, तर 25 असं मी लिहू शकतो. पण याला आपण स्टँडर्ड गुणोत्तर म्हणत नाही. गुणोत्तर आपण कशाला म्हणतो, की आपल्याला या दोन्ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग देऊन लहानात लहान संख्या आपल्याला आणायची आहे. म्हणजेच जे एस-बी असतं, अशा पद्धतीने आपण गुणोत्तर लिहितो. हे गुणोत्तर काय असतं, की ए आणि बी या दोन्ही पण काय आल्या पाहिजेत मला, को-प्राईम नंबर आले पाहिजेत, सहमूळ संख्या आल्या पाहिजेत. म्हणजेच काय, ए आणि बी या अशा संख्या आल्या पाहिजेत, ज्या संख्यांना कोणत्याही एका कॉमन संख्येने भाग जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर मी 25 30 म्हटलं, तर याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतं, की सर 5 25 आणि 5 सक्क 30. काय होईल? 5 सक्क 30. म्हणजे मी तर 5 गुणिले 5 लिहू शकतो. ठीक आहे, 25 ला आणि 30 ला 5 गुणिले 6 लिहू शकतो. म्हणजेच काय, इथं जो हा 5 आहे, ही झाली कॉमन संख्या. ही काय झाली? कॉमन संख्या. या 5 न मी या दोन्ही संख्यांना भाग देऊ शकतो. आणि या दोन्ही संख्यांना भाग दिल्यानंतर मला काय मिळतं रे? मला मिळतं सर 5 6. काय मिळतं? 5 6. म्हणजेच याचा अर्थ काय? 25 आणि 30 ह्या मुख्य संख्या झाल्या. त्याला मी गुणोत्तर म्हणणार नाही. तर त्या मुख्य संख्या झाल्या. माझं गुणोत्तर काय झालं महत्वाचं म्हणजे, तर 5 6. याचाच अर्थ काय, की 25 आणि 30 या दोन संख्यांचं जर मला गुणोत्तर काढायचं असेल, तर ते गुणोत्तर येईल माझं 5 6. ठीक आहे. अशाच पद्धतीनं समजा मी म्हटलं तुम्हाला, की सर माझ्याकडे 3 संख्या आहेत. कोणत्या कोणत्या? सर 12, 24 आणि 36. या 3 संख्यांचं एकमेकांशी मला गुणोत्तर काढायचं आहे. तर मी काय करू शकतो? याचं गुणोत्तर काढायला मी काय करणार?
या तिन्ही संख्यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो का? सर जातो किती ना 12. तर सर 12 एक्के 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36. तर एकाच 2, दोनास 3. हे काय झालं माझं गुणोत्तर झालं. म्हणजेच काय हे काय दाखवतं की या तिन्ही संख्यांमध्ये तुलना केली असता काय संबंध आपल्याला दिसतो. ठीक आहे. किंवा या तिन्ही संख्यांचा संबंध कशा पद्धतीने दर्शवता येतो तर तो एकास 2, दोनास 3 या पद्धतीनं दर्शवता येतो. आता मला सांगा 1, 2, 3 हे काय झालं गुणोत्तर झालं. हे काय झालं गुणोत्तर झालं. पण हे गुणोत्तर कशामुळे आलं? हे गुणोत्तर कशामुळे आलं तर या तिन्ही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग दिल्यामुळे. कशामुळे आलं एक कॉमन संख्येने भाग दिल्यामुळं. मग कोणत्या कॉमन संख्येने आपण याला भाग दिला सांगा? तर सर 12 ने भाग दिला. म्हणजे 12 ही आपली काय झाली या तिन्ही गुणोत्तर आणताना भाग दिलेली संख्या झाली. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण या संख्येला 12 ने भाग दिला तेव्हा आपल्याला काय मिळालं एकास दोनास 3 हे गुणोत्तर झालं. आणि हे जे गुणोत्तर आहे हे जे गुणोत्तर आहे हे काय असतं आपलं स्टँडर्ड गुणोत्तर. का स्टँडर्ड गुणोत्तर? कारण 5 आणि 6 या ज्या दोन आता गुणोत्तरातल्या माझ्या संख्या आल्या किंवा हे जे गुणोत्तर आलं. आता या गुणोत्तराला मी कोणत्याही कॉमन संख्येने परत भाग देऊ शकत नाही. 5 आणि 6 या दोन्हीला कोणत्या एका संख्येने भाग देऊ शकतो का? एक सोडून. ठीक आहे. एक ना काय दोन्हीला पण भाग जाईल आहे तेच परत मिळेल. एक सोडून या दोन्ही संख्यांना मी परत कोणत्या कॉमन संख्येने भाग देऊ शकतो का रे? नाही. 1, 2, 3 या गुणोत्तराला मी एक सोडून बाकी कोणत्या दुसऱ्या संख्येने परत कॉमन संख्येने भाग देऊ शकतो का? नाही. तर हे असतं आपलं गुणोत्तर. ठीक आहे. आता समजा मी तुम्हाला म्हटलं या गुणोत्तरांचं कॉम्बिनेशन करायचं. आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे की कॉम्बिनेशन ऑफ रेशो म्हणजेच काय गुणोत्तरांचे संयोजन. गुणोत्तरांचे संयोजन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा मला दिलं की ए आणि बी चं गुणोत्तर. ए आणि बी चं गुणोत्तर एकास 2 आहे आणि बी आणि सी चं गुणोत्तर हे 3 किती आहे 4 आहे. काय म्हटली माझ्याकडे दोन गुणोत्तर आहेत की एस बी आणि बी सी आणि त्याच्यावरनं मला काय काढायचं आहे या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे संयोजन करायचं आहे की ए बी आणि सी यांचं गुणोत्तर सर काय मला काय करायचं आहे या तिघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे ए बी आणि सी चं. पण मला माहित आहे एस बी चं सर एकाच 2 आहे बी सी चं 3-4 आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो. समजा मला दोन वेगवेगळी गुणोत्तर दिले असतील आणि त्यांचं मला कॉम्बिनेशन करायचं आहे त्यांचं मला संयोजन करायचं आहे. हे संयोजन मी तेव्हाच करू शकतो जेव्हा दोन्ही गुणोत्तर मध्ये एखादा पार्ट तर कॉमन असला पाहिजे. म्हणजेच काय या दोन्ही गुणोत्तर मध्ये बी कॉमन आहे. ठीक आहे इकडे पण बी आहे सर इकडे पण बी आहे. बरोबर ना. दोन्ही गुणोत्तर मध्ये एखादा पार्ट जर कॉमन असला पाहिजे तरच आपण त्या गुणोत्तरचं काय करू शकतो संयोजन करू शकतो कॉम्बिनेशन करू शकतो. आणि जो पार्ट कॉमन आहे तो नेहमी आपण मध्ये लिहितो. तो नेहमी काय लिहितो आपण मध्ये लिहितो. तरच आपलं व्यवस्थितपणे आन्सर येणार आहे. आता कसं करायचं सर एस बी तर एकाच 2 आहे तर एस बी च्या खाली काय करू शकतो मी एकाच 2 आहे असं लिहू शकतो. काय करू शकतो एकाच 2 आहे असं लिहू शकतो. आता बी सी दिलंय त्यांनी बी सी च्या खाली काय करायचं 3-4 आहे असं लिहायचं पण इथं लिहिताना ते खाली लिहायचं. इथं लिहिताना ते काय करायचं बी च्या खाली 3 आणि सी च्या खाली 4. आता जेव्हा मला एच बी सी काढायचं असेल त्यावेळेला एक सिंपल गोष्ट करायची. काय करायची आपल्याला माहित आहे सर इथं सी ची एक जागा खाली आहे शिल्लक आहे आणि इथं ए ची एक जागा शिल्लक आहे. बरोबर. जी जागा शिल्लक आहे त्याच्या समोर कोणती संख्या आहे बघायची ती लिहायची. फॉर एक्झाम्पल सर इथे सी च्या खाली जागा शिल्लक आहे सी च्या समोर 2 आहे तर मी तर डायरेक्ट काय लिहिणार 2 लिहिणार. ठीक आहे. सर इथं ए ची जागा शिल्लक आहे ए च्या समोर 3 आहे तर मी तर डायरेक्ट काय लिहिणार 3 लिहिणार. अशा पद्धतीने तर इझिली करू शकता. आता सिंपल काय करायचं असतो यांचा गुणाकार. यांचा गुणाकार करून बघा 3 गुणिले 1 काय होईल तर 3 होईल. बरोबर. 3 गुणिले 2 काय होईल 3 दोन्ही सर 6 होईल आणि 4 दोन्ही काय होईल सर 8 होईल. म्हणजे आता मला काय मिळालं सर एक कॉमन गुणोत्तर मिळालं किंवा गुणोत्तरांचं कॉम्बिनेशन मिळालं. कोणत्या
तर या एस बी सी चा आन्सर मला मिळाला. म्हणजेच काय सर, एस बी एकास 2 आणि बी सी 3 4 जर असेल तर मला गुणोत्तर फायनल काय मिळालाय, एस बी सी जर काय काढायचं असेल तर ते काय मिळणार आहे सर, 3 6 6 8. ठीक आहे. अशाच पद्धतीनं मी आणखी एक समजा घेतलं तुमच्या समोर. मी आणखी एक घेतलं काय, सर समजा एस बी जर 2:3 असेल, काय असेल 2:3 आणि सर एस सी काय म्हटलं मी, एस सी जर म्हटलं मी 5:6 असेल, काय 5:6 आणि मला काढायचं आहे या तिघांचं सुद्धा कॉम्बिनेशन करायचंय, मला या तिघांचं कॉमन गुणोत्तर काढायचंय किंवा एस बी बी सी मला काढायचंय. मला काय काढायचंय, एस बी बी सी बरोबर किती येते हे मला विचार. तर मी काय करू शकतो, मी काय सांगितलं रे सगळ्यात पहिला तुम्हाला, की दोन गुणोत्तरांमध्ये एखादा तरी कॉमन पार्ट पाहिजे तरच आपण गुणोत्तर काढू शकतो किंवा त्यांचं संयोजन करू शकतो. आता इथं बघा काय कॉमन आहे सर, ए कॉमन आहे, इथं ए कॉमन आहे, काय ए दोन्हीकडे कॉमन आहे. मग मी काय करणार लिहिताना जे कॉमन आहे ते मध्ये लिहिणार. म्हणजेच काय, मी एस बी सी लिहिणार नाही, आता मी लिहिताना काय लिहिन, ए ला मध्ये लिहीन, मग राहिलेला बी एका साईडला घेऊ शकतो मी आणि सी दुसऱ्या साईडला घेऊ शकतो. अशा पद्धतीने लिही, जे कॉमन आहे ते मी सेंटरला लिहीन. बरोबर. आता सेंटरला लिहिलं सर, एस बी 2:3 आहे, एस बी 2:3 आलं पाहिजे. एच्या खाली काय लिहिणार, ए चं 2 लिहिणार आणि बी च्या खाली बी चं 3. सिंपल. एस बी लिहिलं काय आणि बी ए लिहिलं काय सेमच असतं. ठीक आहे. एस बी 2:3. आता एस सी लिहायचं आहे मला. सर एस सी तर आहे असं आहे, फक्त काय करायचं, 5:6 जे आहे ते याच्या एच्या खाली 5 आणि सीच्या खाली 6 लिहायचं. आता काय करणार मी सांगा, आता काय करतो आपण तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं, की सर सी ची जागा खाली आहे, इथं बी ची जागा खाली आहे. सी च्या ठिकाणी त्याच्या समोर किती आहे, 2 आहे ते लिहायचं. बी च्या ठिकाणी त्याच्या समोर किती आहे सर, 5 आहे ते लिहायचं. अशा पद्धतीने लिहिला. आता सिंपल यांचा काय करायचा सर, गुणाकार करायचा. यांचा काय करायचा, गुणाकार. मग गुणाकार काय येईल सांगा माझा, 3 गुणिले 5, 5 त्रिकम काय होईल 15, 5 दोन्ही 10 आणि 6 दोन्ही 12, 6 दोन्ही 12. आता बघा, मला 20 ए एस सी काय मिळालं, 15 10 12. पण या 15 10 आणि 12 मध्ये काय कॉमन आहे का रे, काही कॉमन आहे का, की 15 10 आणि 12 या तिन्हीला पण भाग जाईल अशी काही संख्या आहे का, तर नाही, कोणत्या संख्येने या तिन्हीला सुद्धा भाग जात नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं हे माझं गुणोत्तर असेल. पण मला त्यांनी काय विचारले, एस बी सी विचारले, पण मला मिळालं काय सर, बी च 15 मिळालं, ए च 10 मिळालं आणि सी च 12 मिळालं. हे कशाचं आहे, बी च 15. आता हेच एस बी सी मध्ये लिहा. ए च्या खाली काय लिहू शकतो मी सर, 10. बी च्या खाली काय लिहिणार सर, 15. काय लिहिणार 15 आणि सी च्या खाली काय लिहिणार सर, 12. हेच मला काय मिळालं, एस बी सी च गुणोत्तर. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, दोन गुणोत्तरांचं संयोजन करू शकतो, दोन रेशोंचा कॉम्बिनेशन काढू शकतो. ठीक आहे. आता इथं तर झालं सर, इथं 2 गुणोत्तर आहेत, इथं पण 2 गुणोत्तर आहेत. समजा सर गुणोत्तर 3 आले, काय म्हटलं मी, गुणोत्तर समजा 3 आली. फॉर एक्झाम्पल मला दिलं त्यांनी काय, एस बी बरोबर 3:4, एस बी बरोबर काय दिलं 3:4. त्यानंतर त्यांनी बी सी दिलं, बी सी दिलं 4 किंवा 4:5 ऐवजी ना 1:2 घ्या. बी सी दिलं 1:2 आणि सी डी दिलं, काय दिलं सी डी, ते दिलं समजा 5:6, ते दिलं 5:6. आता इथे किती रेशो आहे तुमच्याकडे सर, 3 आहेत. मला वेगवेगळे 3 गुणोत्तर दिली आणि याच्यावर मला काय काढायचंय, यांचं कॉम्बिनेशन करायचंय, संयोजन करायचंय. म्हणजेच काय, मला सर काढायचं आहे एस बी
आणि बी सी आणि सी डी, हे चार ज्या संख्या आहेत ए बी सी डी, या चार संख्यांचं एकत्रित गुणोत्तर मला काढायचं आहे किंवा या दिलेल्या तीन गुणोत्तरांचं संयोजन करायचं आहे, कॉम्बिनेशन करायचं आहे. इथं कशा पद्धतीने करू शकतो मी? सेम सर, प्रत्येक दोन गुणोत्तर मध्ये एक कॉमन संख्या दिसते. इथं इथं सर बी कॉमन दिसते, इथं सी कॉमन दिसते. म्हणजे या दोघांमध्ये सी कॉमन आहे, या दोघांमध्ये बी कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे दोन दोनच्या ग्रुपमध्ये एखादी गोष्ट कॉमन आहे, याच्यावर मी सर काढू शकतो. याच्यावर मी काय करू शकतो? गुणोत्तर काढू शकतो. मग ते कसं काढणार सांगा? सर एस बी 3:4 आहे, एस बी च्या खाली लिहा. एस बी च्या खाली काय लिहा? तर 3:4 लिहा. त्याच्या खाली घ्यायचं पुढचं गुणोत्तर काय? बी सी 1:2. मग सर इथं बी सी च्या खाली काय येणार? 1:2 येणार. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे ते आता त्याच्या खाली घ्यायचं. सी सी डी किती आहे? 5:6. सी च्या खाली सर 5 आलं आणि डी च्या खाली सर 6 आलं. 5:6. मग इथं काय करायचं सांगा? इथं काय करायचं? आता इथं सर मला काय दिसतंय? सी ची पण जागा खाली आहे आणि डी ची पण जागा खाली आहे. इथं इकडं डी ची जागा खाली आहे आणि इथं ए ची जागा खाली आहे. इथं काय झाले? तर इथं बी ची जागा पण खाली आहे आणि बी च्या पुढं ए ची जागा पण खाली आहे. ठीक आहे, म्हणजे मला 1 2 3 4 5 6 जागा खाली दिसतंय. 6 जागा रिकाम्या दिसतायत. खूप विचार करायचा नाही. जे रिकाम्या जागेच्या समोर आहे ती लिहत जायचं. म्हणजे काय? इथं सी च्या पुढे किती आहे रे? 4 आहे. तर इथे 4 लिहिणार. डी च्या पुढे किती आले रे? 4. इथे 4 लिहिणार. ठीक आहे. इथं बघा, इथं डी ची रिकामी आहे. डी च्या पुढे किती आहे रे? 2 आहे. मग मी इथं सर 2 लिहिणार. इथं सर 1 खाली आहे. ए च्या पुढे किती आहे रे? 1 आहे. मग सर मी इथं 1 लिहिणार. ठीक आहे. इथं बघा, बी खाली आहे. बी च्या समोर काय आहे? 5 आहे. सर इथं पण 5 लिहिणार. आता इथे ए खाली आहे. ए च्या समोर काय? 5 आहे. मग इथं पण 5 लिहिणार. इतकं तर मी इझिली करू शकतो, कारण कोणती जागा रिकामी आहे त्याच्या समोरचा आपण तिथं डायरेक्ट लिहितो. आता काय करायचं? या तिघांचा पण गुणाकार करायचा. तिघांचा गुणाकार करायचा. तिघांचा गुणाकार जर केला तर किती मिळेल सांगा मला? 3 एके 3, 3 15. हे किती आलं सर? 15 आलं. इथं किती होईल सांगा? 5 एके 5, 5 चोक 20. सर इथं आलं 20. त्यानंतर सी च्या खाली काय काय? 4 दुने 8, 8 पंचे 40. सर इथं आलं 40. आणि इथे किती आलं येतं सांगा? 4 दुनी 8 आणि 8 सण 48. इथं किती आलं? 48. मग मला सांगा, 15, 20, 40 आणि 48 याच्यामध्ये कॉमन काय मिळतं का? म्हणजे अशी एक कॉमन संख्या जी या सगळ्यांना भाग देऊ शकेल. कोणते आहे का रे? आता एक गोष्ट लक्षात घ्यायची इथं, 15 जे आहे हे 15 ला कोणत्या संख्येनं भाग जाऊ शकतो? सर फक्त 3 आणि 5 न. फक्त 3 आणि 5 न. बाकीच्या संख्यांना 3 न भाग जातो का रे? 20 ला जातो 3 न? नाही जात. 40 ला नाही जात. 48 ला सर जातो. ठीक आहे, पण 20 ला आणि 40 ला नाही जात, म्हणजे 3 न मी भाग देऊ शकत नाही. 5 न 15 ला जातो, 20 ला जातो, 40 ला जातो, पण 48 ला जातो का? नाही. याचा अर्थ काय? अशी कोणतीही कॉमन संख्या नाही ज्या संख्येने मी या चारही संख्यांना भाग देऊ शकेन. तर माझं मग जे फायनल गुणोत्तर असेल एस बी बी सी बी सी आणि सी डी च, तर ते असणार आहे सर 15 20 20 40 आणि 40 48. तर हे माझं गुणोत्तर असणार आहे कशाचं? एस बी बी सी आणि सी डी च. इथं काय केलं मी? 3 गुणोत्तरांना कंबाईन केलं. 3 गुणोत्तरांना एकत्रित आणलं. तर अशा पद्धतीने मी 3 गुणोत्तरांचं काय करू शकतो? कॉम्बिनेशन करू शकतो किंवा संयोजन करू शकतो. ठीक आहे. सेम टाइपचं आणखी एक एक्झाम्पल बघा, अजून क्लिअर होईल तुम्हाला. सेम टाइप मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्हाला एस बी जे दिले. काय म्हटलं? एस बी दिले 4:5. बी सी बी सी दिले, ते दिले 5:6. आणि सीस डी, आणि काय म्हणतोय मी? सीस डी जे दिले ते दिले समजा 3:4. ते काय दिले? 3:4. तर मला इथं काय करायचंय? या तिघांचं कॉम्बिनेशन काढायचंय. एस बी, 20 सी आणि 30 डी. ठीक आहे.
पहिला काय करणार रे, सिंपल सिंपल गोष्टी लक्षात घ्या. पहिला काय करणार सर, एस बी किती आहे, 4/5 आहे. एस बी किती आहे सर, 4/5 आहे. सीडी किती आहे सर, 5/6 आहे. सीडी किती आहे सर, 5/6 आहे. आता इथं बी बघा 5/5 आलाय, अशा केसमध्ये मी डायरेक्ट इथं सुद्धा 5/6 लिहू शकतो. पण सध्या बेसिक शिकतोय त्याच्यामुळे लगेच तिथं जायला नको. सिंपल जसं शिकवलंय तसं चला, की 4/5 सर एस बी झालं, बी सी सर झालं 5/6 आणि सीडी किती आहे सर, 3/4. सीडी किती आहे, 3/4. तर ते मी खाली लिहून घेतलं. आता बघा रिकाम्या जागा काय काय दिसत आहेत मला, रिकाम्या जागा काय काय दिसत आहेत सर, सी ची जागा रिकामी, डी ची जागा रिकामी, इथं सर डी ची रिकामी, इथं सर ए ची रिकामी, इथं पण ए ची रिकामी आणि बी ची रिकामी. ठीक आहे, काय करणार मी इथं, जे समोर आहे ते लिहत जाणार, बरोबर. म्हणजे 5च्या समोर सर 5 लिहिणार, इथं पण 5 लिहिणार, इथं सर 5 आहे समोर, इथं 5 लिहिणार, इथं समोर सर 6 आहे त्याच्यामुळे 6 लिहिणार, इथं किती आहे समोर 3 आहे, इथं पण समोर किती आहे 3 आहे. इतकं लिहिलं. इतकं लिहिल्यानंतर काय करणार आहे मी, या तिघांचा सुद्धा गुणाकार करणार. या तिघांचा काय करणार, गुणाकार. 4×5 20, 20 त्रिक काय होईल सर, 60 होईल. ओके, इथं बघा 5×5 25, 25 त्रिक 75 होईल. 25 त्रिक काय होईल, 75 होईल. परत सांगा काय करू शकतो मी, 5×6 30, 30 त्रिक सर 90 होईल. 30 त्रिक काय होईल, 90 होईल. इथं बघा 5×4 20, 20×6 120 होईल सर. 20×6 काय होईल, 120 होईल. आता मला चारही संख्यांचं गुणोत्तर मिळालं, पण याला मी स्टँडर्ड गुणोत्तर म्हणू शकतो का रे, स्टँडर्ड आहे का हे, नाही सर. का, कारण प्रत्येक संख्येत मला दिसतंय की एका मी कॉमन संख्येने भाग देऊ शकतो. कोणत्या, तर सर मी 15ने भाग देऊ शकतो. कितीने भाग देऊ शकतो, 15ने. कशा पद्धतीने बघा, तर सर 15×4 60 होईल, बरोबर. 15×5 75 होईल, 15×7 90 होईल, बरोबर. आणि इथं कितीने भाग जाईल सांगा, 15×8 120 होईल. 15×8 काय होईल, 120 होईल. म्हणजे मला एस बी बी सी सी डी चा रेशो काय मिळाला, गुणोत्तर काय मिळालं, तर 4×5 5×6 6×8. आता हे 4 5 6 8 अशा संख्या मिळाल्या, ज्या संख्येला मी कोणत्याही एका कॉमन संख्येने भाग देऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे जे असेल हे माझं काय असणार आहे, स्टँडर्ड गुणोत्तर असणार आहे, स्टँडर्ड माझा रेशो असणार आहे. अशा पद्धतीने मी काय करू शकतो, की 3 गुणोत्तरांचं सुद्धा संयोजन करू शकतो, 3 गुणोत्तरांचं सुद्धा कॉम्बिनेशन करू शकतो. ठीक आहे, आता हे इतकं बेसिक शिकलाय, तर याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने बनतात आपण थोडक्यात बघूया, की कशा पद्धतीने सर याच्यावर आपल्याला एसएससी जीडी ला प्रश्न विचारले जातात. तर टाइप वाईज बघायचं आपण, टाइप 1 काय असणार आहे, तर अगदी बेसिक प्रश्न असतील जे गुणोत्तरांच्या कॉम्बिनेशनवर किंवा गुणोत्तराच्या संयोजनवर बनलेले असतील. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर फर्स्ट, काय प्रश्न दिलाय तुम्हाला इथं, प्रश्न आहे सर, जर एम एन आणि पी यांचं गुणोत्तर आहे 3/7 7/5 आणि पी क्यू यांचं गुणोत्तर आहे 1/2, तर एम आणि एन चे मूल्य किती, मला काढायचं एम आणि एन चं गुणोत्तर किती असेल. मला काय काढायचं आहे, एम आणि एन चं गुणोत्तर किती असेल. आता बघा मला काय काय दिले, एम एन पी चं दिले आणि पी आणि क्यू चं दिले आणि विचारले मला एम आणि एन चे मूल्य. आता तुम्हाला खरं सांगू का, इथे जास्त काय विचार करायची गरज पडणार नाही, कारण एम आणि एन चं गुणोत्तर माझ्याकडे डायरेक्टच आहे ना रे. एम आणि एन चं गुणोत्तर माझ्याकडे डायरेक्टच आहे, 3/7. ओके, इथं काहीतरी मिस्टेक आहे, काहीतरी मिस्टेक आहे. तर एम आणि एन चं नाही, तर मला इथे काढायचं आहे एम आणि क्यू चं गुणोत्तर. ठीक आहे, थोडंसं क्वेश्चन करेक्शन करून घ्या. मला इथे एम आणि क्यू चं मूल्य काढायचं आहे. ठीक आहे, कारण एम आणि एन चं माझ्याकडे डायरेक्टच दिलेलं आहे, एम आणि क्यू चं मला मूल्य काढायचं आहे. आणि हा प्रश्न एसएससी जीडी 2024 ला शिफ्ट 1 ला आलेला आहे. कशा पद्धतीने काढू शकतो सर, मला पहिला काढावं लागेल एम एन पी यांचं संयोजन करायला लागेल, कशासोबत, पी आणि क्यू सोबत. तर पी तर इथं आहे सर, चौथा मला याच्यामध्ये फक्त ऍड करावं लागेल क्यू.
म्हणजे मी काय केलं, या दोन रेशोंचं एकत्रीकरण केलं. या दोन रेशोंना एकत्र केलं. आता मी काय करणार, सर MNP चं मला दिलंय ते डायरेक्ट लिहिणार. M किती आहे सर? 3. N किती आहे? 7. आणि P किती आहे त्यावेळेला? सर 5 आहे. P किती आहे? सर 5 आहे. आता P Q एकाच 2 आहे. म्हटल्यावर ते कसं लिहिणार? खाली लिहिणार. तर इथं 1 लिहीन आणि इथं 2 लिहीन. आता या तिघांना मला एकत्र करायचं किंवा या चौघांना मला एकत्र करायचंय. काय करावं लागेल? शिल्लक कोणती कोणती जागा आहे बघा, रिकामी कोणती आहे? तर सर इथं Q ची आहे, इथं N ची आहे, इथं M ची. Q च्या पुढं सर इथं 5 आहे, इथं मी 5 लिहिलं. इथं 1 आहे पुढं, इथं समोर किती आहे? 1 आहे. आता यांचा काय करणार रे? सर गुणाकार करणार. 3 एके 3, 7 एके 7, 5 एके 5 आणि इथं काय होईल? 5 दोन्ही 10. हे मला काय मिळालं? तर M, N, P आणि Q यांचं गुणोत्तर मिळालं. आता मला विचारले कशाचं सर? मला विचारले फक्त M आणि Q चं. मला विचारले कशाचं? M आणि Q चं. तर M किती आहे सांगा? 3 आहे. M किती आहे माझं? तर 3 आहे. आणि Q किती आहे रे? Q च्या खाली सर 10 आहे. म्हणजे माझं गुणोत्तर काय असेल? 3:10. M आणि Q चं मूल्य काय मिळेल मला? 3:10. ऑप्शन सी माझं करेक्ट आन्सर आहे. थोडंसं क्वेश्चन मध्ये टायपिंग मिस्टेक आहे. तेवढी करेक्ट करून घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर हे तुमचं काय मिळेल? बरोबर मिळेल. ओके. समजतंय ना? अगदी सोपं आहे. याच्यामध्ये काही जास्त अवघड असं नाही. खूप सोपा आहे हा टॉपिक. अगदी बेसिक पासून जर शिकत गेला, अगदी मन लावून शिकला, तर तुम्हाला पूर्णपणे पुढचा गणित सोपा जाणार. कारण का? या टॉपिकवर पुढचे खूप टॉपिक डिपेंड आहेत. ठीक आहे. आणि हा टॉपिक तुमच्या वरतीचं स्वप्न पूर्ण होणार की नाही हे ठरवू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळं मन लावून अभ्यास करायचा आहे. मन लावून सगळ्या कन्सेप्ट शिकायचे. जरी तुम्हाला सगळं येत असलं, जरी तुम्हाला सगळं येत असलं, तरी व्यवस्थितपणे पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे. कारण कसं असतं, ज्याला खूप जास्त येतं ना, त्याला लहान-लहान गोष्टी येत नाही. ठीक आहे. म्हणजे जो अतिहुशार असतो, त्याला लहान-लहान गोष्टीत चुका करायची सवय असते आणि त्या चुका तो नेहमी करतो. त्याच्यामुळं सुरुवात नेहमी बेसिक पासून करायची. त्यामुळे आपल्या सिरीजचं नाव पण तुम्ही वाचलं असेल. काय? गणित शून्यापासून शिखरापर्यंत. आपल्याला अगदी शून्यापासून सुरुवात करायची आणि तो माउंट एव्हरेस्टचा टॉप गाठायचा आहे. ठीक आहे. शिखर गाठायचं आहे आपल्याला. ओके. तर बघा, पुढचा प्रश्न बघा याचा काय असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या समोर. काय प्रश्न आहे रे? जर एच बी बी सी चं गुणोत्तर 2:5 5:3 आहे आणि सी डी चं गुणोत्तर 5:2 आहे, तर एच बी आणि बी सी डी चं मला मूल्य किती आहे किंवा गुणोत्तर किती आहे हे सांगायचं आहे. एसएससी जीडी मार्च 2024 शिफ्ट 2 ला आलेला प्रश्न आहे. कसं काढणार मी? सर मला काढायचंय काय? एस बी, बीस सी आणि सीस डी काढायचं आहे. बरोबर. सगळ्यात पहिला काय लिहिणार मी? सर एबीसी चं गुणोत्तर दिलंय. किती दिलंय? 2:5 5:3. तर ते आहे असं लिहिणार. तर 2:5 5:3. आता सी चं गुणोत्तर काय येईल सांगा? तर 5:2 येईल. काय येईल? तर 5:2. काय करतोय आपण? याचा गुणाकार करतोय. पण गुणाकार करायच्या आधी आपण काय करतोय? जे रिकाम आहे ते भरून घेतोय. आता डी रिकाम आहे. तर डीच्या समोर किती आहे? 3 आहे. ती लिहून घेतलं. इथं काय? सर बी रिकाम आहे. पण बीच्या समोर किती आहे? 5 आहे. सर 5 लिहून घेतलं. ठीक आहे. इथं काय आहे? ए रिकाम आहे. पण एच्या समोर काय आहे? 5 आहे. त्यामुळे इथं काय लिहिलं मी? 5 लिहिलं. आता यांचा सिंपल गुणाकार करा. 5 दोन्ही 10. 5 5 25. 5 त्रिकम 15 आणि 3 दोन्ही 6. आता मला सांगा 10, 25, 15 आणि 6 याच्यामध्ये कॉमन काय दिसतं का? म्हणजे कोणत्या कॉमन संख्येला यानं भाग जातो का? तर सर नाही जात. 6 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला फक्त मी 2 आणि 3 या संख्येनं भाग देऊ शकतो. या राहिलेल्या तिन्ही संख्यांना 2 न भाग जातो का रे? तर 10 ला जाईल पण 25 आणि 15 ला जाणार नाही. 3 न जातो का रे? तर 15 ला जाईल पण 25 आणि 10 ला जाणार नाही. याचा अर्थ काय? या गुणोत्तराला कोणत्याही कॉमन संख्येनं परत भाग जाणार नाही. म्हणजे हेच माझं काय असणार आहे? फायनल आन्सर असणार आहे. 10, 25, 15, 6. कुठं दिसतंय का रे? तर ऑप्शन बी 10, 25, 15, 6. बरोबर. हे माझं फायनल आन्सर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा.
पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न आहे, मफिन्सच्या रेसिपीमध्ये मैदा आणि साखर यांचे प्रमाण 3:2 आहे. काय सांगितलंय? मैदा आणि साखर कशाचं गुणोत्तर दिले? तर मैदा आणि साखर सांगितलंय त्यांनी. किती आहे रे सर? 3:2. किती आहे? 3:2. आणि पुढे सांगितलंय त्यांनी साखर आणि लोणीचे गुणोत्तर 4 असतील. काय सांगितले? साखर आणि लोणीचे गुणोत्तर. साखर आणि लोणी यांचं गुणोत्तर सांगितलंय त्यांनी किती? 4:3. 4:3. आणि मला विचारलंय मैदा आणि लोणी यांचं गुणोत्तर. मला कशाचं गुणोत्तर काढायचं आहे? तर मला काढायचंय सर हा मैदा आणि या लोणीचं गुणोत्तर. जेव्हा पण तुम्हाला असं दोन गुणोत्तर दिले जातील त्यामध्ये एक गोष्ट कॉमन असेल आणि ज्या दुसऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणजे इथं दोघांमध्ये साखर कॉमन आहे पण मैदा आणि लोणी ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, यांचं गुणोत्तर जर विचारलं तर सिंपल या दोघांचं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं. सिंपल यांचं काय करायचं? संयोजन करायचं. आता संयोजन करण्यासाठी आपल्याला सर दोन गोष्टी कॉमन लागतात. साखर आणि साखर आपल्याला कॉमन आहे. मग मी काय करणार? या तिघांचं पण संयोजन करणार. कुणाकुणाचं? तर मैदा, त्यानंतर साखर आणि सर लास्ट आहे आपलं लोणी. यांचं जर मी संयोजन केलं तर मी काय म्हणू शकतो की लोणी आणि मैदा यांचं गुणोत्तर काय आहे. आता काही जण काय चुकतात सांग. ठीक आहे, ते तर मैदाला 3 बघतात आणि लोणीला 3 बघतात. सर 3:3 आहे, एकाच एक गुणोत्तर असेल असं म्हणतात. तर असं करायचं नाही. जोपर्यंत आपण त्या दोन गुणोत्तरला एकत्र करत नाही तोपर्यंत आपण त्यातल्या दोन गोष्टींचं गुणोत्तर ठरवू शकत नाही. त्यामुळे मला या दोन गुणोत्तरांना एकत्र करायचे. आता मला सांगा मैदा आणि साखरचं गुणोत्तर किती दिलंय? तर 3:2. तर मी इथं काय लिहिणार? तर इथं 3 लिहिणार, इथं 2 लिहिणार. आता साखर आणि लोणीचं गुणोत्तर काय दिलंय रे? तर सर 4:3. साखरच्या खाली सर 4 लिहिणार, लोणीच्या खाली सर 3 लिहिणार. आता यांचं मला करायला पाहिजे गुणाकार. पण त्याच्या अगोदर काय लिहिणार मी? तर इथं लोणी शिल्लक आहे. लोणीच्या समोर सर 2 आहे म्हणजे इथं 2 लिहिणार. सर इथं मैदा शिल्लक आहे. मैद्याच्या समोर सर 4 आहे म्हणजे मी इथं 4 लिहिणार. आता काय होईल सांगा? 3 चोक 12, 4 दोन्ही सर 8 आणि 3 दोन्ही 6. आता या अशा संख्या दिसतायत 12, 8 आणि 6 ज्या संख्येला 2 न भाग जातो. कितीनं भाग जातो? 2 न. त्याच्यामुळे मी काय करणार? या तिन्हीला पण 2 ने भाग देणार. तर बेसक्क 12, बेचोक 8 आणि बेत्रिक 6. आता मला काय मिळालं? 6 4 4 3. तर या ज्या तीन मला संख्या मिळाल्यात गुणोत्तरामध्ये, हे जे तिघांचं मला गुणोत्तर मिळाले, तर याला कोणत्याही आता संख्येनं भाग जात नाही. कोणत्याही एका कॉमन संख्येनं तिन्हीला भाग जात नाही. याचा अर्थ काय? मैदा, साखर आणि लोणी यांचं गुणोत्तर असणार आहे 6:3. 6 4 4 3. पण मला फक्त कशाचं काढायचंय? तर मला फक्त काढायचंय मैदा आणि लोणीचं. मला फक्त काढायचं आहे मैदा आणि लोणीचं. मग आता मैदा आणि लोणी मी या गुणोत्तर मधून उचलणार. मैदा किती आहे सर? 6 आहे आणि लोणी किती आहे सर? 3 आहे. आता हे गुणोत्तर मी स्टँडर्ड म्हणू शकतो का? सर नाही. ज्या वेळेला या तीन संख्या एकत्र होत्या किंवा हे तीन गुणोत्तर एकत्र होते त्यावेळेला कोणत्याही कॉमन संख्येने भाग जात नव्हता. पण जेव्हा मी मैदा आणि लोणी या दोघांचं सेपरेट गुणोत्तर घेतो, या फक्त दोघांचं वेगळं गुणोत्तर घेतो, त्यावेळेला मला 6 आणि 3 या अशा संख्या मिळतात ज्या दोन संख्येना मी 3 या एका कॉमन संख्येनं भाग देऊ शकतो. म्हणजेच काय? सर इथं काय होईल? इथं होईल सर 3 दोन्ही 6 आणि 3 एक्के 3. आणि हे जे एकास 2 आहे हे माझं मैदान लोणीचं कॉमन गुणोत्तर असेल आणि हेच माझं आन्सर असणार आहे काय? 2:1. एकास 2 नाही सॉरी 2:1. ओके. समजलं कशा पद्धतीने करायचं आहे क्वेश्चन हँडल. फक्त काय नाही त्यांनी मगापासून ए बी वापरत होतं, आता काय केलं त्यांनी मैदा साखर बिकर वापरले. ठीक आहे, थोडस दिवाळी मधलं शिल्लक राहिलं असेल ते त्यांनी इथं वापरून दिले, त्याच्यामुळे लय विचार करायचा नाही त्याचा. आपण इझिली हे सगळं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट काय? तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या समोर. काय प्रश्न आहे?
सर एस बी 12/5 आहे, बी सी 15/16 आहे आणि सी डी 4/7 आहे. तर एस सी चे मूल्य मला काढायचं. बघा त्यांनी एस बी दिले, बी सी दिले, सी डी दिले आणि एस डी विचारलं. काय करणार मी इथं? तर एस बी, बी सी आणि सी डी ह्या 3 गुणोत्तरांचं कॉम्बिनेशन करणार, संयोजन करणार आणि त्याच्यावरून एस सी चं जे मूल्य येते ते काढणार. तर मार्च 2024च्या शिफ्ट 4 ला हा प्रश्न आलेला आहे. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्कचा असेल. सगळ्यांनी 1-2 मिनिट व्हिडिओ स्टॉप करा. याचा आन्सर काढा. ठीक आहे. तुम्ही स्वतः हा सॉल्व्ह करायचं आणि याचं जे काही आन्सर असेल ते सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर द्या. कारण का? मी फक्त शिकवत गेलो तर तुम्हाला सगळं समजतं. ठीक आहे. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम असतो. जेव्हा शिकवत असतो शिक्षक, ठीक आहे. जेव्हा एखादा टीचर आपल्याला शिकवत असतो, त्यावेळेला सगळं समजतं. हां, सर सब ठीक आहे. सब समजणार आहे. ठीक आहे. सगळं डोक्यात जात असतं. पण ज्यावेळेला स्वतः ट्राय करायला घेतात ना, स्वतः सोडवायला घेतात, त्यावेळेला त्यांची परत भक्तिगुण होते. त्यांना काहीच आठवत नाही. त्याच्यामुळं फक्त बघायचं नाही, तर स्वतः सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. ओके, चला. आता आपण जाऊया नेक्स्ट टाईपला. आता पुढच्या टाईपमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला बघायचे फॉर्म्स ऑफ रेशो. म्हणजे रेशो कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये लिहिला जाऊ शकतो. रेशो कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये लिहिला जाऊ शकतो. आता सगळ्यात पहिला, सगळ्यात कॉमन फॉर्म असतो रेशोचा कोणता, जो मगापासून मी शिकवला की सर एस बी बरोबर काय असतं, ए छेद बी, ए छेद बी आणि एस बी समजा तुम्हाला दिला 2 असतील तर याचा काय अर्थ असतो रे, तर याचा अर्थ असतो 2/3. याचा काय अर्थ असतो 2/3. म्हणजे समजा तुम्हाला एस बी बरोबर 2/3 दिला असतील तर त्याचा अर्थ काय सर, ए भागिले बी बरोबर 2/3. हा सिंपल अर्थ असतो याचा, बरोबर. हा तर सगळ्यांनी बघितला मगापासून. समजा सर त्यांनी काय केलं, दुसरा फॉर्म वापरला. आता दुसऱ्या फॉर्म मध्ये काय करू शकतात ते, दुसऱ्या फॉर्म मध्ये ते कशा पद्धतीने लिहू शकतात. दुसऱ्या फॉर्म मध्ये समजा तुम्हाला दिलं एस बी बरोबर, एस बी बरोबर 1/2, 1/2 आणि 3/4, 3/4 की ए बी बरोबर 1/2 आणि 3/4 अपूर्णांकांमध्ये दिले, पी बाय क्यू मध्ये दिले. तर याला मला सर असं सिंपल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर 2 गोष्टी दिल्या असतील फक्त, म्हणजे एस बी आणि जर 2 अपूर्णांक असतील, तर सिंपल काय करायचं? सिंपल काय करायचं? जो वरचा अंक आहे, इथं एच्या वरचा अंक कोणता आहे? सर 1 आहे. त्या 1 ला इकडल्या खालच्या अंकाला गुणायचं. म्हणजे 1 गुणिले 4 काय होईल? तर 4. आणि जो 2 आहे त्याला बीच्या वरच्या अंकाला गुणायचं. म्हणजे सर 3 दोन्ही काय होईल? 6 होईल. आणि तर एस बी चं गुणोत्तर काय होईल? 4/6. आता 4/6 ला सर मी परत भाव देऊ शकतो कितीनं? तर बेदोन्ही 4 आणि बेत्रिक 6 न 2/3 हे काय असेल? एस बी चं गुणोत्तर असेल. हा झाला दुसरा फॉर्म. म्हणजेच काय, एस बी बरोबर 2/3 हा तर कॉमन झाला सगळ्यात. त्यानंतर त्यांनी काय करू शकतात परत, 1/2 आणि 3/4 असा अपूर्णांकांमध्ये देऊ शकतात. त्यावेळेला आपण काय करायचं, त्यांचा सर सिंपल त्रिकस गुणाकार करायचा. ठीक आहे. त्रिकस गुणाकार करायचा. काय करणार मी, 1 न 4 ला गुणणार, 4 हे माझं काय येईल, ए चं गुणोत्तर येईल आणि 3 न 2 ला गुणला तर 3 दोन्ही 6 हे काय होईल माझं, बी चं गुणोत्तर होईल. आता याच्यामध्ये सर कॉमन संख्येने भाग जातो म्हणून मी काय केला, 2 ने भाग दिला दोन्हीला. 2/3 हे माझं काय झालं, फायनल गुणोत्तर झालं एस बी. आता बघा तिसरा फॉर्म कसा असतो. ठीक आहे. हे झाला सर दुसरा फॉर्म. ठीक आहे. तिसरा फॉर्म कसा येऊ शकतो माझा? थर्ड. आता जसं हे 2 दिले, तसं 3 पण देऊ शकतात ना. म्हणजेच काय मी म्हणतोय बघा, एस बी, बी सी, बी सी समजा त्यांनी दिलं की एस बी बरोबर सर 1/2 आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा बी सी बरोबर 3/4 आहे आणि सी डी बरोबर 5/8 आहे. काय? 5/8 आहे किंवा 5/8 आहे. इथं काय दिलंय, एस बी बी सी मध्ये 1/2, 3/4 आणि 5/8 दिले. काय दिलेत? 5/8.
आता या केसमध्ये सर आपण असं सिंपल गुणोत्तर कशा पद्धतीने तयार करायचं? तर इथं काय करायचं? जे खाली दिसतंय आपल्याला 2, 4 आणि 8 छेदामध्ये जे अंक दिसतायत गुणोत्तराचे, त्यांना काय करायचं? त्यांचा लसावी घ्यायचा. त्यांचा काय करायचा? लसावी घ्यायचा. काय करणार आपण त्यांचा? लसावी, ज्याला आपण एलसीएम म्हणतो. आता मला सांगा 2, 4 आणि 8 यांचा लसावी किती येईल रे? यांचा लसावी किती येईल? सर 8 येईल. किती येईल? सर 8 येईल. लसावी म्हणजे काय? अशी कॉमन संख्या असते ज्या संख्येला सर्व संख्येने भाग जाऊ शकेल. म्हणजे 8 ला सर 4 ने पण भाग जातो आणि 2 ने पण भाग जातो. म्हणजे लसावी काय असेल त्याचा? 8 असेल. ठीक आहे. आता काय करायचं? जो माझा लसावी आलाय, त्या लसावीनं या तिन्ही गुणोत्तरला गुणायचं. म्हणजे याला पण 8 न गुणलं मी. ठीक आहे. त्यानंतर तर याला पण 8 न गुणलं मी आणि याला पण इकडे काय करणार मी? 8 न गुणणार. तिन्हीला पण काय केलं मी? सेम लसावी न गुणलं. आता 8 ला गुणल्यानंतर मला सांगा, मी या 2 न 8 ला भाग देऊ शकतो. बरोबर ना? बे के बे, तर बेचोक 8 होईल. ठीक आहे. इथं बघा 4 न 8 ला भाग देऊ शकतो. 4 एके 4, 4 दोन्ही 8 होईल. आणि इथं बघा 8 एके 8 होईल. म्हणजेच काय? मी जे खाली नंबर्स होते त्यांना कॅन्सल केलं. त्यांना गायब केलं आणि त्यांना गायब केल्यानंतर मला एस, बी, सी काय शिल्लक राहिलं? 1 गुणिले 4 बरोबर सर 4. त्यानंतर बघा 3 गुणिले 2 तर 6 आणि 5 गुणिले 1 सर 5. आणि हे जे मला आता सिंगल मिळालं हे माझं फायनल गुणोत्तर असेल कुणाचं? ए, बी आणि सी चं. एस, बी, बी, सी मला काय मिळाला? 5 6 आणि सॉरी 4 6 आणि 6 5. तर अशा पद्धतीने या फॉर्म मध्ये जर तुम्हाला गुणोत्तर दिलं असेल तर सिंपल फॉर्म मध्ये असं कन्व्हर्ट करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये असं कन्व्हर्ट करायचं. आता हा झाला सर तिसरा फॉर्म. मला अजून फॉर्म सांगा. याच्या पुढचा फॉर्म बघूया आपण. याच्या पुढचा फॉर्म समजा मी काय घेतला? चौथा. चौथा फॉर्म आता कसा येऊ शकतो? चौथा फॉर्म कसा येऊ शकतो बघा. समजा तुम्हाला 2a बरोबर 3b दिलं असेल. काय म्हणतोय मी? 2a बरोबर 3b दिलं असेल. तर मी याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं घेऊ शकतो? एस बी मध्ये कसं घेऊ शकतो? कशा पद्धतीने घेऊ शकतो सांगा? 2a बरोबर 3b जर दिलं असेल तर मला याला गुणोत्तर मध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल? तर सर सिंपल गोष्ट करायची. आता इथं ए आहे असं ठेवलं मी. हे ए आहे असं ठेवलं. बरोबर चिन्हाच्या इकडे जे बी आहे ते इकडे आल्यानंतर काय होतं रे? हे गुणाकारात आहे. इकडे आल्यानंतर सर भागाकारात होईल. म्हणजे ए छेद बी होईल. बरोबर? आता इकडलं तर 3 सर आहे असं आहे. इकडलं तर 3 काय आहे? सर आहे असं आहे. इथं बरोबर चिन्ह आहे. ठीक आहे. इथं काय बरोबर चिन्ह आहे. कोण गुणोत्तराचं दिलं? 3 आहे असं आहे. हे जे 2 गुणाकारात आहे ते त्या साईडला काय होईल सर? भागाकारात जाईल. त्या साईडला काय होईल? भागाकारात जाईल. आता बघा हे ए छेद बी बरोबर 3 छेद 2 दिसतंय. म्हणजेच काय? ए छेद बी बरोबर 2 छेद 3 या फॉर्म मध्ये दिसतंय ना? याचा अर्थ काय? सर एस बी चं गुणोत्तर इथं काय तयार होईल? जो ए च्या समोर आहे तो ए च्या खाली येईल आणि जो बी च्या समोर आहे तो बी च्या खाली येईल. 3 होईल. सिंपल. आता हे करण्यापेक्षा समजा तुम्हाला डायरेक्ट गुणोत्तर काढायचंय. समजा तुम्हाला डायरेक्ट गुणोत्तर काढायचंय तर तुम्ही काय करायचं इथं? सर 2a बरोबर 3b आहे ना? काय? सर 2a बरोबर 3b आहे. तर इथं मी डायरेक्ट काय करू शकतो? जे b च्या समोर आहे ते a च्या खाली लिहायचं आणि जे a च्या समोर आहे ते b च्या खाली लिहायचं. म्हणजे a च्या खाली 3 येणार आणि b च्या खाली 2 येणार. अशा पद्धतीने मी डायरेक्ट गुणोत्तर यांचं काढू शकतो. समजलं? सिंपल आहे. डोक्यात गेलं ना? ओके. आता बघा याच्या थोडस पुढे जाऊया. तर याचा आणखी फॉर्म बनवू शकतो का रे? याचा आणखी फॉर्म बनवू शकतो का? समजा फॉर्म नंबर 5 मी घेतला. ओके. एकच मिनिट हा. थोडस बॅकग्राऊंड मला नको होतं त्याला. एकच मिनिट. याच्या पुढचा फॉर्म मला शिकायचा आहे. त्याच्या अगोदर मी एक बॅकग्राऊंड सेट करतो. ओके. अरे बेटा ऐसा क्यों आ रहा है? सो नको आहे रे भाई मला. परत तेच येते.
एकच मिनट, सेटिंग में जाने का, इधर क्लिक करने का, फिर उसके बाद एक पीडीएफ उठाता हूँ इधर से कोई तो. बघा हे सगळं तुमच्या एका लेक्चर साठी मला घ्यावं लागतं. ठीक आहे. आता हे मी पुट केलं, त्यानंतर सेटिंग तर सेव्ह आहे, तुम्ही बॅक गेलं. ओके. आणि तुम्हाला एक पेज ऍड केलं. चालेल. ठीक आहे. आता बघ, आपण 4 फॉर्म शिकले होते. ठीक आहे. 4 फॉर्म शिकले. आता 5वा फॉर्म मला बघायचा. तर 5 नंबरचा फॉर्म कसा असेल? आता मी बघितलं की 2A बरोबर 2A आणि बरोबर 3C 3B. ठीक आहे. आता हे 3 मध्ये आलं तर समजा त्यांनी मला दिलं 2A बरोबर 3B बरोबर 4C 4C अशा पद्धतीने समजा जर मला दिलं, तर मी यांचं गुणोत्तर कसं काढू शकतो? किंवा तर यांना एस बी सी मध्ये कसं कन्व्हर्ट करू शकतो? कशा पद्धतीने करू शकतो? तर एक सिंपल ट्रिक सांगतो. काय करायचं? सिंपल ट्रिक सांगतो. काय करायचं? मला ए चं गुणोत्तर काढायचं. मला ए चं गुणोत्तर काढायचं आहे. तर ए साठी मी काय करेन? तर ए सोडून बाकीचे जे 2 आहेत, त्या दोघांचा गुणाकार करेन. म्हणजे 3 आणि 4 काय होईल? 3 चौक 12. तर मी ते ए च्या खाली लिहीन. तर मी ते काय लिहीन? ए च्या खाली. त्यानंतर नेक्स्ट मला काढायचंय समजा बी चं गुणोत्तर. मला काय काढायचंय? बी चं गुणोत्तर. तर बी चं गुणोत्तर काढताना काय लिहीन मी? बी चा सोडून बाकीचे जे 2 आहेत, त्या दोघांचा गुणाकार. बी चं 3 सोडलं, सी चं 4 आणि ए चा 2 या दोघांचा गुणाकार. 4 दोन्ही सर 8 तो बी च्या खाली लिहीन. आणि राहिला कोणता? सर सी. राहिला कोणता? सी. तर सी चं घेताना पण मी काय करेन? सी चा सोडेन आणि जे बाकीचे जे 2 आहेत, त्यांचा गुणाकार त्यांच्या खाली घेईन. म्हणजे 2 आणि 3. 3 दोन्ही काय होईल? सर 6. अशा पद्धतीने मी काय करू शकतो या फॉर्म मध्ये? एस बी बी सी काढू शकतो. ठीक आहे. काय मिळालं मला? 12 7 8 6. पण सर या तिन्हीला एका कॉमन संख्येने भाग जातो. कशाने जातो रे? सर 2 न जातो. बेचक्क 12, बेचोक 8 आणि बेत्रिक 6. तर एस बी सी याचं माझं फायनल गुणोत्तर काय आहे? 6 4 4 3. समजलं? तर अशा पद्धतीनं मी या 5व्या फॉर्म मध्ये आपलं स्टँडर्ड जे गुणोत्तर आहे किंवा आपलं जे सिंपल गुणोत्तर आहे, साधं सोपं जे गुणोत्तर आहे, त्यामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आता सर झाला 5वा फॉर्म. याच्यानंतर आणखी कोणत्या फॉर्म मध्ये गुणोत्तर असू शकतं? सर 6व्या फॉर्म मध्ये. कशामध्ये असू शकतं? सर 6व्या फॉर्म मध्ये. आता या फॉर्म मध्ये कसं देतात? या फॉर्म मध्ये देतात ए छेद 2 बरोबर पी छेद 3 बरोबर सी छेद 4. जर असं दिलं असेल ए छेद बी, बी छेद सॉरी ए छेद 2, बी छेद 3, सी छेद 4 संख्या कोणत्या असू दे. समजा अशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला दिसलं आणि अशा वेळेला जर मला एस बी बी सी जर काढायचं असेल, तर मी कशा पद्धतीने काढू शकतो? तर हे सगळ्यात सोपं आहे मित्रांनो. हे काय? सगळ्यात सोपं आहे. ए च्या खाली जे 2 आहे, तेच काय असेल? ए चं गुणोत्तर. बी च्या खाली जे 3 आहे, तेच काय असेल? बी चं गुणोत्तर. आणि सी च्या खाली जे 4 आहे, तेच काय असेल? सी चं गुणोत्तर. अशा अगदी सोप्या पद्धतीने मी याचं गुणोत्तर काढू शकतो. ठीक आहे. हा झाला माझा 6वा फॉर्म. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा फॉर्म जो काय असेल, तो आहे आपला फॉर्म नंबर 7. आता या फॉर्म नंबर 7 मध्ये कशा पद्धतीने दिलं जातं? या फॉर्म नंबर 7 मध्ये ना या दोघांना कंबाईन केलं जातं. ठीक आहे. म्हणजेच कसं सांगा? समजा त्यांनी तुम्हाला दिलं 2A भागिले 3. काय दिलं तुम्हाला? 2A भागिले 3 बरोबर 3B भागिले 4 बरोबर 4C भागिले 5 असं जर दिलं आणि तुम्हाला एस बी सी काढायचं असलं, बघताना कसलं खतरनाक वाटतंय ना? ठीक आहे. बघताना सर कसलं खतरनाक वाटतंय. आता त्यांना एवढ्या सोप्यामध्ये अगदी सिंपल आपल्या साध्या सज्जन मुलामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर मग कसं करायचं? तर सिंपल आपण काय करू शकतो? तर ए बी
आणि सी मला इथं काढायचं. ए बी आणि सी मला काढायचं. तर यांचं गुणोत्तर काय काढायचं? तर ए च्या खाली 3 आहे. तर हे 3 तर आहे असं येईलच. ठीक आहे. पण जे ए च्या समोर आहे ना, जे 2 आहे ते या 3 च्या भागाकारामध्ये जाईल. हे 3 च्या भागाकारामध्ये जाईल. म्हणजे हे 2 काय गेलं? त्या 3 च्या भागाकारामध्ये गेलं. ठीक आहे. इथं सर बी च्या खाली 4 आहे. हे इथं 4 आहे असं येईलच. पण जे हे 3 आहे ना, ते याच्या भागाकारामध्ये जाईल. म्हणजे इथं काय होईल? इथं सर 3 जाईल. इथं काय होईल? याच्या खाली. आणि सर इथं 4 जे सी च्या खाली आहे ना, ते 4 तर सर आहे असं राहीलच. सॉरी 5 आहे ना इथं? सर 5 तर आहे असं राहीलच. पण जे हे 4 आहे, हे याच्या भागाकारामध्ये जाईल. हे याच्या काय होईल? भागाकारामध्ये जाईल. आणि हे यांचं गुणोत्तर मिळेल काय? एस बी सी बरोबर 3:2 सॉरी 3/2 4/3 आणि 5/4. मग सर हे तर मला अगदी सिंपल मध्ये मिळालं नाही आणि तुम्ही अपूर्णांकांमध्ये नेला. जाऊ दे ना. आता हे अपूर्णांकात गेल्यानंतर याला सरळ कसा करायचा हे आपल्याकडे माहित आहे. आपण याचा ऑलरेडी फॉर्म शिकलाय. काय करायचं? जेव्हा पण सर असं येतं त्यावेळेला आपण याचा काय घेतो? लसावी. त्यावेळेला आपण काय घेतो याचा? लसावी. आणि लसावी कोणाचा घेतो? तर छेदातल्या संख्यांचा. 2, 3 आणि 4. तर यांचा काय लसावी येईल सांगा? 2, 3 आणि 4चा. काय लसावी येऊ शकतो? सर 12 येऊ शकतो. काय येऊ शकतो? 12. म्हणजे 12 ही अशी संख्या आहे जी या तिन्हीला पण या तिन्ही संख्येने पण त्याला भाग जाऊ शकतो. मग जो पण लसावी येईल त्याला काय करतो आपण? इथं गुणतो. ठीक आहे. इथं आपण काय करतो? गुणाकारात लिहितो. आता तिन्हीला गुणाकारात मी सर 12 लिहिलं. मग मला सांगा कितीने भाग जाईल? इथं बघा 2 आहे, इथं 12 आहे. बे के बे. बेसक्क 12 होईल सर. 3 एके 3 तर 3 चोक 12 होईल. आणि 4 एके 4 सर 4 त्रिकम 12 होईल. आता जे राहिलं ते समोर लिहूया का गुणोत्तरामध्ये? आता एस बी बी सी किती येईल सांगा? किती येईल? सर 3 संग 18 बरोबर ना? 4 चोक 16 आणि 5 त्रिकम 15. 5 त्रिकम काय होईल? 15. म्हणजे जे मला 18, 16, 15 हे मिळालं हे माझं फायनल गुणोत्तर असणार आहे. कोणाचं? ए, बी आणि सी चं. हे काय असणार आहे माझं? फायनल गुणोत्तर. काय दिलं होतं? अशा पद्धतीनं जरासं ऍडव्हान्स दिलं होतं. आपण त्याला सुतासारखं सरळ केलं. ठीक आहे. आपली सवय आहे. ती कोल्हापूरकरांची सवय आहे. कुठला पण वाकडा आला की त्याला करायचा सरळ. ठीक आहे. चालेल ना? समजलं? तर हे 7 फॉर्म आहेत. ज्या 7 फॉर्म मध्ये तुम्हाला गुणोत्तर येऊ शकतं किंवा विचारलं जाऊ शकतं. आता याच्यावर प्रश्न कसे येतात किंवा ते कशा पद्धतीने हँडल करायचे ते आपण बघूया. आता बघा याच्यावरचा टाइप 2 ही असणार आहे आणि टाइप 2 चा आपला क्वेश्चन कशा पद्धतीने येतो. क्वेश्चन कशा पद्धतीने येतो? अगदी सोपा क्वेश्चन आहे. लय टेन्शन घ्यायचं नाही. काय आले बघा. सर x बरोबर 3/8 y आहे. काय सांगितलंय? x बरोबर 3/8 y आहे आणि y बरोबर 3/4 z आहे. तर x, y, z चं मूल्य किती? x, y, z चं गुणोत्तर काढायचं. विचारलाय फेब्रुवारी 2024 ला शिफ्ट 4 ला एसएससी परीक्षेला विचारलेला प्रश्न. काय दिले बघा त्यांनी? तर x बरोबर दिले 3/4 y. काय दिले? 3/4 y. आणि y बरोबर दिले सर त्यांनी. y बरोबर दिले 3/4 सॉरी 3/8 आहे ना. इथं 4 नाही तर 8. ठीक आहे. आणि इथं दिले 3/4 z. 3/4 z. मग बघा दोन्ही बाबतीत तुम्ही काय करू शकता? सर हे 8 भागाकारात आहे, इकडे गुणाकारात आलं. म्हणजे 8x बरोबर सर काय करा? 3y. 8x बरोबर काय करा? 3y. आणि इथं हे 4 जी गुणाकारात आहे ते इकडं सॉरी भागाकारात आहे ते इकडे गुणाकारात आलं. म्हणजे सर 4y बरोबर काय करा? 3z. बरोबर काय करा? 3z. मग मला सांगा आता हे तुम्हाला एका फॉर्म मध्ये दिसतंय. समजा 8x बरोबर 3y असेल, तर त्याचं गुणोत्तर कसं काढू शकतो मी? त्याचं गुणोत्तर मला x y जर काढायचं असेल, तर मी कसं काढू शकतो? तर जो y चा सहगुणक आहे, तो x चा गुणोत्तर असणार आहे, x चं रेशो असणार आहे. तर सर x च्या खाली काय येईल? 3 येईल. आणि जो x चा सहगुणक आहे, ती y ची किंमत असणार आहे. म्हणजे y च्या खाली काय येईल सर? 8 येईल.
ठीक आहे. इथं वाय आणि झेड काढू शकतो मी, बरोबर. काय येणार, जो झेडचा सहगुणक आहे ती वाय ची किंमत असणार आहे, म्हणजे इथं 3 येईल. आणि जो वायचा सहगुणक आहे ती झेड ची किंमत असणार आहे, म्हणजे 4 येईल. आता बघा इथं मला काय मिळालं, एक्स वाय आणि वाय झेड मिळालं. आणि मला काढायचं काय, एक्स वाय आणि झेड. ह्या पद्धतीचे क्वेश्चन आपण ऑलरेडी हँडल केले. कशा पद्धतीने काढतो रे हे असं आलं तर काय करतो आपण, सर एक्स वाय आणि झेड असं लिहितो. आता दोन्ही मध्ये सर वाय कॉमन आहे, त्याच्यामुळे मी वाय ला मध्ये घेतला. आता एक्सास वाय खाली लिहा, किती आहे, 3 8 आहे, बरोबर. आणि त्यानंतर वाय झेड यांचं गुणोत्तर काय आहे, तर 3 4 आहे. ते मी काय केलं, खाली लिहिलं. आपण काय करतो, यांचा सर गुणाकार करतो, पण गुणाकार करण्या अगोदर तर इथं रिकामी जागा आहे त्याच्यासमोर 8 आहे म्हणून 8 लिहिलं. इथं रिकामी जागा आहे त्याच्यासमोर 3 आहे म्हणून सर 3 लिहिलं. ठीक आहे. आता यांचा काय करतो आपण गुणाकार, तर 3 त्रिक 9, 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32. हे काय फायनल माझं गुणोत्तर आलं. कशाचं, सर एक्स वाय आणि झेडचं. 9 24 आणि 32 कुठे दिसतंय का, 32. ओके, 9 24 आणि 32 ऑप्शन डी माझा करेक्ट असणार आहे. अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. टाइप 2 मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न बघायला मिळतील आणि त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. हे सगळे समजण्यासाठी ते पहिलंचे 7 फॉर्म जे होते ते महत्वाचे होते. नाही 7 फॉर्म शिकवताना काय जणांना वाटलं असेल हे कशाला शिकवाल्यात, काय उपयोग आहे याचा, प्रश्न कुठं आहे. ठीक आहे, तो प्रश्न असा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थितपणे करा. तुम्हाला असे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील, कोणताही माइंडला ट्रेस न होता. ठीक आहे. आता बघा थोडस पुढे जाऊया आपण, आणखी एक क्वेश्चन बघूया याच्यावर. काय प्रश्न आहे, सर 3t बरोबर 10u आणि 5u बरोबर 7v, तर टी यू आणि व्ही चा गुणोत्तर काय, का मान कितना है, किधर से आया रे ये? ठीक आहे, चलो छोडू इसे. आपल्याला काढायचं आहे टी यू आणि व्ही च गुणोत्तर. मार्च 2024 शिफ्ट 1 चा प्रश्न. आता माझ्याकडे 3t बरोबर 10u आहे. काय सर 3t बरोबर, बरोबर आहे ना रे, 3t बरोबर काय, सर 10u आहे. आणि 5u बरोबर 7v आहे. 5u बरोबर 7v. आणि मला काढायचं आहे टीयूव्ही. याच्या पहिला मी यांचं गुणोत्तर काढणार. कसं काढणार, तर टी यू बरोबर काय असेल, तर जो यू चा सहगुणक आहे ती टी ची व्हॅल्यू येणार, आणि जो टी चा सहगुणक आहे ती यू ची व्हॅल्यू येणार, बरोबर ना. सेम इकडं मला यू व्ही चं गुणोत्तर काढायचं, यू आणि व्ही चं गुणोत्तर काढायचं असेल, जो व्ही चा सहगुणक आहे, ठीक आहे, जो व्ही चा सहगुणक आहे ती यू ची व्हॅल्यू असेल, म्हणजे यू च्या खाली सर 7 येईल. आणि जो यू चा सहगुणक आहे ती या व्ही ची व्हॅल्यू असेल, म्हणजे व्ही च्या खाली सर 5 येईल. आता मला काढायचं आहे एस टी यू, आणि दोन्ही मध्ये पण यू कॉमन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी काय करू शकतो, डायरेक्टली या यू ला मध्ये घेऊ शकतो, म्हणजे 30u आणि यूज व्ही अशा पद्धतीने काढू शकतो. आता टी आणि यू यांचं गुणोत्तर काय, सर 10 3 आहे. किती आहे सर 10 3. आणि त्यानंतर यू आणि व्ही चं गुणोत्तर काय आहे, तर 7 5 आहे. किती आहे, तर 7 5 आहे. मग यांचा काय करणार रे, गुणाकार. पण गुणाकार करण्याआधी सर इथं 3 समोर आहे आणि इथं किती रिकाम्या जागे समोर आहे, 7 आहे. आता गुणाकार करा, 7 10 सर 70 होईल. त्यानंतर सर 7 त्रिक 21 होईल, आणि 5 त्रिकम सर 15 होईल. आणि हे काय गुणोत्तर असणार आहे या तिघांचं, कुणाचं, टी यू आणि व्ही चं. हे माझं फायनल आन्सर असेल. ओके सॉरी. तर बघा फायनल गुणोत्तर किती मिळालं मला, 70 21 आणि 15. कुठे दिसतंय का 70 21 15, तर ऑप्शन सी माझा करेक्ट असणार. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना. हे माझं गुणोत्तर असेल तिघांचं. इथं काय केलं मी, एक वेगळा फॉर्म दिला होता गुणोत्तराचा, त्यांना आपण कंबाईन केलं, सोप्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून. क्लिअर आहे सगळ्यांना, कोणाला काय डाऊट असतील तर विचार.
ठीक आहे. थोडासा पेन गेला होता लांब माझ्यापासून भरपूर हातातून निसटून. ठीक आहे. त्याच्यामुळे गेलो नाही. मुलाने म्हणणार, "सर कुठे गेलं एवढं शिकून?" ठीक आहे. चला. आजच्या लेक्चरचा एक लास्ट क्वेशन तुम्हाला देतो होमवर्कसाठी आणि आजचं लेक्चर एंड करतो. आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी असेल कारण अशा टाइपचा क्वेशन आपण फर्स्ट सॉल्व्ह केला होता पहिला क्वेशन. काय प्रश्न आहे? जर A बरोबर 2/3B आणि B बरोबर 3/5C असेल, तर A, B, C चं मूल्य किती आहे? हे आपल्याला सांगायचं आहे. जानेवारी 2023 शिफ्ट 1 चा क्वेशन. ठीक आहे. आता इथं पण काय करणार मी A आणि B चं गुणोत्तर काढणार, B आणि C चं गुणोत्तर काढणार आणि त्याच्यावरून A, B, C चं गुणोत्तर काढू शकतो. कशा पद्धतीने काढायचं आपण हे सगळं पहिल्या क्वेशन मध्ये शिकलोय. सेम प्रश्न होता. ठीक आहे. म्हणजे क्वेशन नंबर किती होता सांगा तो क्वेशन नंबर 5 होता. ठीक आहे. क्वेशन नंबर 5 मध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न आपण बघितलाय. तर त्यानुसार तुम्ही हा क्वेशन सॉल्व्ह करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये याचा आन्सर सांगायचं आहे. आता इथं आजच्या या 2 महत्त्वाच्या टाइप संपतात. 2 टाइप आपण रेशोवर इथं शिकलेलो आहे. आता याची जी पी-डी-एफ आहे, या लेक्चरची जी पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिसणार आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनेलवर मी ही पी-डी-एफ अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला रिवाईज करायला सोपं जाईल. रिव्हिजन करायची आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही पूर्ण लेक्चर बघू शकत नाही. तर त्यावेळेला तुम्ही फक्त लेक्चरची पी-डी-एफ बघायची जेणेकरून तुमच्या त्या सगळ्या गोष्टी रिवाईज होतील आणि या सगळ्या जितके पण इथून पुढे लेक्चर होतील आपले या सीरीजमध्ये, तर त्या सगळ्या लेक्चरची पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केली जाणार आहे. तर तुम्ही ते टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे, की सगळ्यांनी स्टडी कट्टा ॲप डाउनलोड करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला स्टडी कट्टा नावाचा एक ॲप आहे प्ले स्टोअरवर. जिथं एस-एस-सी, जी-डी, पोलीस भरती असू दे, अशा सगळ्या परीक्षांच्या पेड बॅचेस सुद्धा घेतल्या जातात, ज्या लाईव्ह मध्ये असतात. ठीक आहे. तर त्या बॅचेस तर तुम्हाला मिळतीलच. त्यासोबत तुम्हाला तिथं फ्री मॉक टेस्ट मिळणार आहेत. ठीक आहे. आणि नोट्स सुद्धा भरपूर मिळणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी स्टडी कट्टा ॲप डाउनलोड करा आणि त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, टीचिंग समजत असेल, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जितकी पण मराठी मुलं एस-एस-सी, जी-डीची तयारी करतायत आणि त्यांना एक चांगला कंटेंट भेटत नाही, तर तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की भेटणार आहे. त्यामुळं आपल्या सगळ्या मित्रांना, जे मराठी आहेत, त्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सुद्धा तुमच्यासारखाच मराठीतून अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील. चला तर भेटू मग पुढच्या लेक्चरमध्ये उद्या संध्याकाळी रात्री किंवा संध्याकाळी 9 वाजता आपल्याच या YouTube चॅनेलवर. तोपर्यंत जय हिंद, गुड नाईट.